शेवगा आरोग्यासाठी खूप गुणकारी आहे, पण त्याच प्रकारची भाजी बनवून खायची इच्छा होत नाही. तर आपण आज वेगळ्या प्रकारची भाजी बनवतोय. ही भाजी चवीला खूप छान लागते व सर्वजण तुमची तारीफ करतील. अशी ही भाजी तुम्ही एकदा नक्की बनवून बघा. सुरुवातीला इथं कुकरमध्ये 2 ग्लास पाणी गरम करायला ठेवले. ते पाणी गरम होऊन द्यायचं थोडं. तर पाणी गरम झालेलं आहे. त्याच्यात आता आपण ही तुरीची डाळ मी धुवून घेतली स्वच्छ, ती घालून घेऊया. आता त्याच्यात आपण ह्या धुतलेल्या शेवग्याच्या शेंगा घालून घेऊया. शेवग्याच्या शेंगा घालून झाल्या की हा बारीक चिरलेला कांदा आणि 1 टोमॅटो चिरलं होतं ते घालून घेऊया. त्याच्यात अर्धा चमचा हळद घालायची, 1 चमचा मीठ घालायचं, थोडा हिंग घालायचा आणि थोडं तेल घालून आता आपण कुकरला 1 शिट्टी काढून घ्यायची. आता मी कुकरचं झाकण लावते. भाजीला फोडणी देण्यासाठी आपल्याला वाटण बनवायचे. त्यासाठी काय काय साहित्य लागते बघा. मी इथं खोबरं खिसून घेतलंय सुक्कं, लसूण घेतलाय, अद्रक घेतलंय आणि कोथिंबीर. तर आपण आता याचे वाटण बनवूया. हे बघा वाटण झालेलं आहे. वाटण करताना नेहमी खोबरं खिसून घ्यायचं. खिसून नाही घेतलं, तुकडे घातले तर ते तसेच तुकडे तुकडे राहतात, म्हणून नेहमी खिसून घ्यायचं. आता कढईत तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल थोडं गरम होऊन द्यायचं फोडणीसाठी. आता तेल गरम झालंय. मी पहिल्यांदा मोहरी टाकते. मोहरी तडतडून द्यायची चांगली. मोहरी तडतडली की त्यात जिरे घालायचे थोडे. त्यात कढीपत्ता घालूया आपण. कढीपत्ता तेलात चांगला फ्राय होऊन द्यायचा. त्याच्यानंतर मग हे केलेलं वाटण घालूया. वाटण चांगलं तेलावर परतून घ्यायचं, कारण आपण खोबरं काही भाजून घेतलेलं नव्हतं, त्याच्यामुळे इथं छान परतून घ्यायचं. 2-3 मिनिटं असं हलवत राहायचं, म्हणजे खाली लागणार नाही. आता याच्यात कांदा मसाला घालून घेते. हा घरगुती कांदा मसाला आहे. 2 चमचे मी घातलाय. तुम्हाला जसं तिखट लागतं त्याप्रमाणे तुम्ही घालू शकता. आणि ही धना पावडर आहे. धना पावडर मी 1.5 चमचा घातलेली. हे छान असं परतून घेऊया आपण. आता हे परतून झालंय. आता आपण ह्याच्यात डाळ आणि शेवगा घालूया. हा डाळ शेवगा कुकरमध्ये कसा ठेवला होता. छान फोडणी बसली. आता अंदाजेनुसार ह्याच्यात मीठ घालायचं, कारण आपण डाळ शिजवताना पण मीठ घातलेलं होतं. मी ह्याच्यात अजून थोडं मीठ घालून घेते, अर्धा चमचा. आणि मंद गॅसवर आमटी चांगली उकळून द्यायची. तुम्हाला घट्ट पाहिजे असली तर तुम्ही एवढंच पाणी ठेवू शकता. थोडी रस्सा करायची असली तर पाणी वाढवू शकता तुम्ही त्याच्यात. सगळ्या मसाल्यात डाळ आणि शेवगा आता खूप छान मिक्स झालेले, चांगले शिजलेले. तर इथं बघा किती छान आलेली आहे. आणि घरच्या घरी अगदी एकदम कमी साहित्यात पण अगदी चवीला अप्रतिम अशी वेगळ्या पद्धतीने ही शेवग्याच्या शेंगांची भाजी बनवली आहे. तर आता आपली भाजी होत आलेली आहे. आता गॅस बंद करूया. हे बघा किती सुंदर भाजी झालेली, एकदम घट्ट रसरशीत अशी भाजी झालेली आहे. एकदम छान लागते. तुम्ही पण एकदा ही भाजी बनवा आणि कमेंटमध्ये मला सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, भाजीची चव आवडली का.